गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. बाकी गाईज आज आम्ही मराठीमध्ये व्लॉगिंग करणार आहे आणि बाकी आज आमच्या व्लॉगिंगचा डे 66. आणि गाईज सॉरी, आता ते कसं माहिती का, हिंदीमध्ये करायची सवय ना, त्याच्यामुळं आज म्हणजे आमच्याकडं कॉमनली मराठीच बोलत्या, आम्ही मराठीच बोलतो. बाकी तुम्ही व्लॉगमध्ये ऐकलं असेल तर आज आम्ही मराठीमध्येच व्लॉगिंग करणार आहे, कारण आम्हाला भरपूर जणांचे सजेशन आले की मराठीमध्ये व्लॉगिंग करा. तर म्हणजे पहिल्यापासून मी असे व्लॉग वगैरे सौरव जोशीचे त्यांचे बघत राहतो, त्याच्यामुळं मला हिंदी बोलायची सवय आहे. तर मग ते कसं माहिती का, आता थोडं असं युनिक वाटेल मराठी, नाही का. तर त्याच्यामुळं आता आपण 1-2 व्लॉग असे ना मराठीमध्ये बनवू, आजचे, उद्याचे, परवाचे. नंतर आपण हिंदीमध्ये पण बनवू. तर गाईज आता आम्ही मस्त वावरामध्ये आलो आहे, इथं शेतामध्ये. बाकी तुम्ही बघू शकता इथं डोंगळे आहे आणि इथं कांदे आहे. तर इथं काका पाणी भरते आहे. चला तर मग आपण काकांकडे जाऊ फर्स्ट ऑफ ऑल. आणि बाकी इकडं प्रतीक पण रेडी होऊन आला आहे. बाकी तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे. तर चला बघूया कांदे एकदम मस्त. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता उन्हाळ्यामध्ये पण आपण किती कांदे डेव्हलप करून ठेवलेले आहे इथं. एकदम मस्त हिरो हिरो वाटते आपल्या कांद्यामध्ये. आणि बाकी काहीच याचं म्हणजे कांदा वगैरे एकदम मस्त आहे इथला, नाही का. तर इकडे डोंगरे वगैरे पण एकदम मस्त आहे. तर चला आपण काकांकडे जाऊया. तर तुम्ही पाहू शकता इकडं काका पाणी भरून राहिले, एकदम मस्त पाणी लावलंय आणि इकडं मस्त बुट्ट वगैरे घातले. आता इकडचं पाट घ्यायला पाणी लावलंय. लाईट गेली. तर चला काही आता घरी लाईट गेली आहे. तर इकडं मस्त आपली आजी मस्त डांगरीची भाजी बनवून राहिली बया. एकदम टेस्टी दिस राहिली डांगरीची भाजी. तर इकडं काका मस्त रामफळ काढताय. काका हळूहळू बर का. नाही रे दादा मराठी बोललो. गाईस तर तुम्ही पाहू शकता काका किती वर चढले. मला ते एकदम जे वाटत राहिलं इकडं. एकदम टाकायचं काढून राहिले आता काका इकडं. कडक आहे गाड्या. अरे मग आता काय करतो, रामफळ आवडतो बहिणीला. आज का गाईस तर तुम्ही पाहू शकता हे रामफळ. सागरचे आहे का? बर बर बर. गाईस तर मित्रांनो, तर हीच तर ब्युटी आपल्या गावाकडची. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं. अरे पिकल ना, थांब ना. भाऊ म्हणतो पिकेल नाही, थोडं डोक्यात घालू का. काका हळू बर का. कडेवर घेऊ का उचलून तुम्हाला. मी दाखवत होतो मामा एक पोर आहे ना घरावर जायला होतं, पाचा टाकला ते टाका पैसे पाडले धर खाली आलो. गाई तर इकडं काका खाली उतरले. तर आपल्याला एकच रामफळ भेटलं शेवटचं, ते पण कच्चं भेटलं. 2-3 दिवसात पिकल असा. गाईस तर मोत्या पा तुम्ही किती निवांत झोपेले. रात्री भाऊने लय जागरण केलं असं वाटतंय मला. सर आता मस्त एकदम जेवण वगैरे करून आता निघालो आहे मी दुकानामध्ये. तर चला फटाफट जाऊ दुकानामध्ये. आणि गाड्या राहून गेलं घरी वाटतं माझं. आता तुम्हाला मोबाईलमध्येच टाईम दाखवतो मी. आता टाईम हो राहिला 10 वाजले, 10 वाजून 1 मिनिट झाला.
तर चला आता जातो दुकानामध्ये आणि पाहतो आज काय काय काम आहे काय काय नाही. तर चला मित्रांनो, चला फटाफट. सर आता आम्ही इकोमध्ये आहे आणि आता वडईला चाललोय आम्ही, कारण तिकडून त्या कुरड्या घेऊन यायच्या आम्हाला. कुरड्या तर माहिती असेल तुम्हाला. तर आम्ही चाललोय आता कुरड्या घ्यायला आता इकोमध्ये. बाकी प्रतीक, मी आणि ओम तिघजण चाललोय आम्ही. तुम्ही पाहू शकता इकडं आम्ही निघालो गावातून. तर चला फटाफट. गाईस तर आता इतकं चालवायला मला काहीच वाटत नाही, एकदम अशी नॉर्मल वाटायला लागली आता, कारण आता सवय होऊन गेली. तर गाईस तुम्ही पाहू शकता हे आपलं गाव. असे काही प्रकारचे इकडले घोडे आले आज, का बरं आले काय माहिती. गाईस तर आता तुम्ही पाहू शकता किती कुरड्या घेतल्या मी. तर चला होय गाडी उघड. गाईस तर तुम्ही इकडे पाहू शकता किती पांढरे शुभ्र कुरड्या आहे मस्त. तिला म्हणते कुरडी, आपने तो कभी देखा नहीं होगा. सर आता घरी आलो होतो आणि बाकी आता जेवण वगैरे केलं, एकदम मस्त इडली सांबार वगैरे खाल्लं आणि आता चाललोय दुकानामध्ये. बाकी आता लॅपटॉप वगैरे चालवले आहे, कारण मला लॅपटॉपमध्ये छावा मूवी घ्यायची आहे मित्राकडून. तर चला त्याच्याकडून आपण छावा मूवी घेऊन टाकू फटाफट. आणि बाकी काही आता आपल्याला थोडं एडिटिंग वगैरे पण करायची आहे. आणि तर चला फटाफट जाऊ दे तिथं आणि बघूया. सो गाईज आम्ही मस्त आता रेडी झालो आहेत आणि आता निघालो आहे नाशिकसाठी, कारण आता शंभूचा बड्डे आहे. शंभू म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आणि सिद्धू तिकडेच गेलेला आहे. तर मग गाईज आता आम्ही मस्त इडं इको वगैरे एकदम पुसून वगैरे घेतली आहे. तर इडं वळून घेऊ आपण इको. इडं मस्त आपण गाडी वळून घेतली आहे. आणि बाकी गाईज आता टाइम हो राहिला 1 मिनिट गाईज, 5 वाजून राहिले एकदम राईट काट्यावरती. तर मग चला निघूया इडून. आणि बाकी काहीच आता तुम्ही मला कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा की मी हिंदीमध्ये व्लॉगिंग करू की मराठीमध्ये व्लॉगिंग करू, कारण मला आता खूप कन्फ्युजन होतंय. कारण मला हिंदीला पण रिस्पॉन्स भेटतोय आणि मराठीला पण आता भेटतो की नाही तो बघायचा आहे मला. त्याच्यामुळे काहीच तुम्ही पहिले कमेंटमध्ये मला सांगा की मराठीमध्ये करू का हिंदीमध्ये करू, कारण म्हणजे माझी जी मदर टंग आहे तर ती मराठीची आणि मला हिंदी करायलाच आवडायचं. पण मग मला भरपूर लोक बोलले की मराठीमध्ये कर, त्याच्यामुळं मी मराठीमध्ये करतोय. आणि बाकी काहीच म्हणजे आपले म्हणजे महाराष्ट्र सोडून आहे आणि बाकीचे जे स्टेटचे जे लोक आहे त्यांना कसं माहिती का मराठी वगैरे कळत नाही ना, त्याच्यामुळं मग मी हिंदीमधूनच करत होतो. तर मग गाईज तुम्ही मला पहिले कमेंटमध्ये सांगा मी हिंदीमध्ये करू का मराठीमध्ये करू, म्हणजे जेणेकरून माझा विचार असा होता की बाहेरचे जे स्टेटचे लोक आहे त्यांना पण मराठी कसं बोलायचं हे पण थोडं हे होईल, मदत होईल. आणि बाकी काहीच आणि आपले तर असं गावंडळ वगैरे तर चालतच राहतं आपल्या मराठीमध्ये. आणि आम्ही जे आहे ना तर आम्ही थोड्यासं गावंडळच भागामध्ये येतो नाही का, म्हणजे नांदगाव वगैरे इकडचे आम्ही ना, त्याच्यामुळं आमचं थोडासा गावाकडचे, त्याच्यामुळं गावाकडची भाषा वगैरे अशीच असते आमची. आणि तर मग तुम्हाला थोड्या अशा गावंडळ भाषा वगैरे पण ऐकायला भेटेल. तर मग तुम्ही पहिले मला फर्स्ट ऑफ ऑल कमेंटमध्ये सांगा की मी हिंदीमध्ये करू की मराठीमध्ये करू. तर मग लवकर तुम्ही मला कमेंट करा, मग आपण त्याच्यानुसार करूया. रेड आपल्या इकोमध्ये पेट्रोल भरून राहिले, पाहू शकता इकडं. चला फटाफट पेट्रोल भरून घेऊ. इडून सफरचंद घेतली आजी.
तर आम्ही आलो आता नाशिकला ईड हॉटेलमध्ये. बाकी तुम्ही पाहू शकता ईड सिद्धू पण भेटला आपल्याला. आणि बाकी तर तुम्ही पाहू शकता ईड किती मस्त रेडी झाली आहे. आणि ईड सिद्धू पण एकदम मस्त. आणि बाकी काही ईड आलं आम्ही, तुम्ही पाहू शकता रॅजल. बाकी ईड पाहू शकता तुम्ही, पाण्याचं धरणं किती मस्त एकदम मस्त वाटू राहिलं ईड. तर त्याला मध्ये पाहूया आपण कुठं बड्डे. दादा ईडच आहे बड्डे मग गाईस. तर तुम्ही पाहू शकता ईड तुमचा भाऊ किती कडक दिसू राहिला, एकदम भयानक दिसू राहिला. आणि बाकी गाईज ईड मस्त आपण हात धुवून घेऊ. कसं चालू होतं रे भाऊ हे? हां ते कसं माहिती का, आपण गावाकडचे पोर आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला एवढं माहीत नाही. तर आता फोटोशूट वगैरे सगळं झालं एकदम मस्त. तर आता जेवायला बसूया. आणि बाकी ईड हात धुतो आम्ही, पाहू शकता तुम्ही. तर चला काही ईड हात धुवून घेऊ आपण मस्त. तर ईड मस्त आमचं जेवण वगैरे झालंय. बाकी तुम्ही पाहू शकता ईड किती गर्दी आहे. बाकी ईड पण जेवण वगैरे चालू आहे. ईड आता सगळे भरपूर जण उठून गेले. बाकी मग आता इकडं काकी वगैरे सगळे एकदम मस्त रेडी आहे. तर आता थोड्याच वेळात आम्हाला ईडून निघायचं आहे. तर मग आता निघूया थोड्या 5-10 मिनटामध्ये थोडं जिरून. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ईड किती मस्त हॉटेल आहे, एकदम भारी वाटलं आहे हॉटेलला. तर तुम्ही जर नाशिकला आले तर ईड व्हिजिट करा. आणि बाकी आता निघतो आम्ही घरी. तर आता ईड ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजणार आहे. आणि आम्ही आता ईड छापायला आलो. बाकी आता काकांनी चहा घेतो आहे. बाकी सगळे झोपले गाडीमध्ये. तर आता घरी आलो आम्ही. आणि बाकी तुम्ही टाईम पाहू शकता 12:58 म्हणजे ऑलमोस्ट 1 वाजला. तर आजच्या या व्लॉगला ईडच मी एंड करून टाकतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवे असेल तर सबस्क्राईब करा. मिळूया उद्याचे व्लॉग में. मिलते हैं गाइस कल के व्लॉग में. थैंक यू सो मच वॉचिंग गाइस. बाय.